हॅपी पिक्स टुरिझम च्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण लातूर श्री सदानंद दत्त मठ या श्री दत्त क्षेत्राबद्दल जाणून घेऊया। श्री दत्त क्षेत्रे, श्री दत्त परिक्रमा, लातूर श्री सदानंद दत्त मठ आणि निर्गुण पादुका। लातूर हे पूर्वीचे अलक्षपूर श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांचे पट्टशिष्य माधव सरस्वती यांची समाधी या ठिकाणी आहे। पूज्य गोविंदानंद सरस्वती म्हणजेच बालस्वामी यांनी लातूरला त्यांना मिळालेल्या प्रेरणेनुसार एक जागा विकत घेऊन उत्खनन केले। त्यात एक यज्ञवेदी, गुरु महाराजांच्या पादुका, पूजेतील बाण आणि भस्मामध्ये व्यवस्थित ठेवलेली 55 अध्यायांची पोथी मिळाली। ही पोथी देखील सिद्ध नामधारक संवादाची आहे। यावर नाव होते गुरुचरित्र परमामृत। या पोथी बरोबर अन्य काही पोथ्या मिळाल्या। त्यात श्री माधव सरस्वती जीवनचंद्रिका ही एक पोथी होती। ही पोथी देखील सिद्ध नामधारक संवादाची आहे। आळंदचे प्रख्यात संशोधक भीमाशंकर देशपांडे यांनी बालस्वामींच्या सहकार्याने गुरुचरित्र परमामृत ही 55 अध्यायांची प्रत प्रसिद्ध केली। यात वेगवेगळ्या पंचकांना वेगवेगळी नावे आहेत। अवतार पंचक, कृपा पंचक, तपश्चर्या पंचक, यात्रावळी पंचक, प्रबोध पंचक, क्षेत्र पंचक आणि शेवटचे महत्वाचे प्रसाद पंचक। हे स्थान लातूर औसा रोडवर आहे। 1964 ते 65 मध्ये सदानंद पीठाचे प्रमुख श्री बालगोविंदानंद सरस्वती यांनी लातूर हे असे स्थान मानले की जेथे गुरु अदृश्यपणे राहतात। या ठिकाणी नक्की भेट द्या। आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।